नमस्कार. आज फूड विथ मम्मामध्ये चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी छानशी फिश कढी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. मार्केटमधून आणलेली फिश फ्रेश आहे, लेमन, सॉल्ट, मसाले बघा, मिरची आहे, लाल मिरची, धना पावडर, हळद, मिक्स मसाला आणि मीठ आहे. आणि वाटणाचा मसाला बघा. आता अद्रक, धना, कांदे, थोडी कोथिंबीर आणि तमालपत्र. चला तर मग फिशला सर्वप्रथम आपण वॉश करून घेतलेले आहे. मार्केटमधून ताजी आणलेली. त्यासाठी आपण सर्व असं सॉल्ट लावून घ्यायचं आहे. असं एक मिक्स करणे. हां, मीठ लावून घेतलं. मिठाने अशी एकदम सुंदर टेस्ट लागते त्याला. हे बघा असं हे करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि लेमन यासाठी टाकायचे आपल्याला की याच्यामध्ये सुंदर स्वाद येतो आणि छान लागतं. तर त्यासाठी आपण असं लेमन पिळून ठेवायचं. हे बघा असं पिळून ठेवायचं आहे. आणि हे एकसारखं मिक्स झाल्यावर हे बघा तुम्ही पाहू शकता. आता आपण मिक्सरला मसाला वाटून घेऊया. चला तर मग आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया. थोडं कांदा टाकून घेतलं आहे. ऑइल टाकतोय आपण. हे बघा टाकलेलं आहे. हे बघा आता टाकून घ्यायचं आपण. ह्याच्यामध्ये मसाला भाजत आहे. त्यामध्ये थोडंसं कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला. धने, मसाला आपल्याला थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे. धने याच्यामध्ये, कांदा आहे. आता गुलाबी होईपर्यंत असा छानसा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला मसाला. हे बघा तुम्ही पाहू शकता. याने स्वाद छान लागतो फिश करीला. त्यासाठी हलक्या हाताने गुलाबी होईपर्यंत असा हलक्या हाताने भाजून घ्यायचा आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. छानसा मसाला रोस्ट झालेला आहे. आता चला तर जारमध्ये आपण आता सर्वप्रथम आपण लसूण टाकलेलं आहे, आलं टाकलेलं आहे, कोथिंबीर धुवून घेतली. त्यामध्ये आपण हे रोस्ट केलेला मसाला त्याच्यात टाकत आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. आता सर्व त्याच्यात मिक्स करायचं आहे. हे बघा असं पूर्ण असा रोस्ट झालेला आहे. आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून. चिरलेला कांदा, बघा असं टाकून घ्यायचं आहे. आणि लालसर चांगला कांदा होईपर्यंत असं छान गुलाबी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्याला. बघा पाहू शकता तुम्ही. आता हे वाटण आपण बघितलेलं आहे काढताना कसं वाटण करून घेतलं आपण. तर आता हे थोडासा असा गुलाबी कांदा झाल्यावर असा बघा पाहू शकता तुम्ही. आता कांदा असा गुलाबी झाला. त्यामध्ये हे ते तमालपत्र सोडून द्यायचं आहे. या तमालपत्राने भाजी खूप छान स्वादिष्ट आणि टेस्टी होती.
त्यासाठी 1 किंवा 2 घालायचे त्यामध्ये. ते झालं की आपल्याला हे वाटून घेतलेला मसाला बघू शकता एकदम बारीक आणि सुंदर आलेला आहे बघा. असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता याच्यामध्ये आपण सोडतो. कांदा त्याच्यात खूप छान फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आता मसालाही बघा किती छान होते. हे बघा सर्व मिक्स बघा किती बारीक मसाला आहे बघा. सर्व मिळून झालेला आहे बघा. हे बघा आता सर्व प्रकारचे आपल्याला असं मिक्स करून घेत आहे. आता हे छानसं तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला. फिश करी खूप छान होती. असं मसाला पण नाही घेतलेला आहे आपण. साधी आणि सिंपल रेसिपी करतो आहे आपण. पुन्हा कुणी कांदा कुणी खोबरं वगैरे टाकतो, पण कुणाला आवडते कुणाला नाही आवडते त्यासाठी आपण त्यानुसार करायची. मला फार फिश आवडते. आता बघा हे मसाला टाकलेला आहे ते टाकून घेते. मिक्स मसाला हे बघा टाकत आहे. धना पावडर, मिरची पावडर, हे सर्व एकत्र मसाले असे फ्राय होऊ द्यायचे आहेत आपल्याला. गॅसची फ्लेम बारीकच राहू द्यायची. कारण की मसाला एकसारखा गिरणं होईपर्यंत छानसा असा मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. हे बघा पाहू शकता तुम्ही. आता मसाला असा छान होत आहे. हे बघा आपण सर्व मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. आता सर्वप्रथम आपण धना पावडर, हळद, मीठ, काश्मीरी लाल मिरची, पूर्ण मिक्सर धना पावडर, आलं लसूणचा पेस्ट टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मिरची पावडर टाकलेली आहे. आता हे बघा मस्तच छान मसाल्याचा मसाला पूर्ण परतून झालेला आहे बघा. पाहू शकता तुम्ही. आता कोणाला जास्त ऑइल आवडते कोणाला नाही आवडत त्यासाठी आपण थोडंसं टाकायचं आपल्या निवडीप्रमाणे. हे बघा छानसा मसाला तयार झालेला आहे बघा. आता आपण पाहू शकतो फिश करीचा मसाला असा पूर्ण मिक्स झाला आहे बघा. चला तर आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. हे बघा छान पूर्ण मेल्ट झालेला आहे मसाला त्याच्यामध्ये ऑइलमध्ये. हे बघा पाहू शकता. हे बघा असा आपला फिश करीचा रस्सा तयार झालेला आहे. हे बघा पाहू शकता आपण. सर्व घरभर पसरलेला आहे मसाल्याचा स्मेल. हे बघा पाहू शकता. आता आपल्याला अशी एक उकळी आली की त्यामध्ये आपली फिशची तुकडी त्यामध्ये टाकून द्यायची. हे बघा मार्केटमधून कधी फ्रेश फिश आणलेली आहे. हे बघा खूप सोपी आणि चांगली पद्धत आहे. हे बघा पाहू शकता मार्केटमधून. चला तर मग आता फिश कढीचा मसाला बॉईल होत आहे.
त्यामध्ये आता आपण बॉईलमध्ये मसाल्यामध्ये आपण हे फिश असे सोडत आहे बघा. असं सोडून द्यायचं आहे. कोणी फ्राय पण करून घेतं आणि कोणी असं पण करतं, पण असं केल्यानं खूप छान टेस्ट लागते फिशला. हे बघा, आहा छानच. चला तर आता 5 ते 7 मिनिट आपण हे फिश स्टीम झाल्यासारखी द्यायचं आहे त्याला. आणि पोळीसोबत भातासोबत खाऊ शकतो आपण. चला तर हे 5 ते 7 मिनिट आपण असंच झाकून घेऊया. आहा, तर चला तर आज फिश कढी तयारी बघा, पाहू शकता कशी छान दिसते. छान तयारी तरी पण आलेली आहे बघा. तर आपली आज फिश कढी तयार आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया. आहा छानच. हे बघा, घरभर सुगंध पसरलेला आहे. चला तर मग आपली फिश कढी खायसाठी रेडी आहे. चला तर पाहू शकता तुम्ही फिश करी आपली तयारी. आहा छानच. अशी नवीन नवीन रेसिपी मी नक्कीच घेऊन येणार. आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि अशी बनवून जेवण करत जा. ठीक आहे.